सम्मा संबुद्धो भगवान बुद्धं भगवन्तं आदिवादीनि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि शिक्षापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि सुरामेरयमद्यपमाददाना वेरमणि शिक्षापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि साधु साधु साधु। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। चला, ज्यांना वर्षवास आहे त्यांना मंगल कामना, ज्यांना नाही त्यांना पण मंगल कामना। तर खूप छान प्रकारे आपण मिलिंद प्रश्न आणि भारतीय संविधानाचं पठण करत आहोत आणि त्या प्रकारे आपण आचरण करणार आहोत। आणि भारतीय संविधान हे मुखपाठ झाल्यानंतर बाबासाहेबांनी आपल्याला काय काय करून ठेवलेले आहे आणि भंते नागसेन यांची भेट। तर बघा, ग्रंथाच्या शेवटी झालं सगळ्या कार्यक्रमाचं वाटून देणे जिम्मेदारी आहे। तर खूप छान प्रकारे आपण ग्रंथांचं पठण करत आहोत। तर काल मिलिंद राजा आणि नागसेन यांची सुंदरशी अशी भेट, ज्यामध्ये भंते नागसेन मिलिंद राजाचे प्रश्न उत्तर देण्यासाठी तयार आहात आणि मिलिंद राजा त्यांना सर्वात प्रश्न विचारतो की तुमचं नाव काय। तर त्यावेळेस भंते नागसेन म्हणतात माझे नाव नागसेन। मग नागसेन म्हणजे कोण? नाग, कान, शेंबूड, बरोबर आहे। जे 32 प्रकारची घाण भगवान बुद्धांनी आपल्या शरीरात सांगितलेली आहे, नावाने ओळखले जाते ते नाव म्हणजे नागसेन। म्हणून मग राजांना समजून सांगण्यासाठी परत मिलिंद राजाला परत तेच कळू त्याने टाकलं की राजा हो, तुम्ही इतक्या दुपारच्या प्रहरी आले, पायदळी आले, तर तुम्ही आले कशाने? पायदळी आले का घोडागाडीने आले? तर ते म्हणतात मी रथाने आलो। रथ म्हणजे काय? चाका आहेत का ते दोरी आहेत का चाबूक आहे का घोडा आहे? मग त्यावेळेस मिलिंद राजांना कळालं की भंते नागसेनांनी जे सांगितलं ते प्रश्न होता वया संबंधाचा, बरोबर आहे। वया संबंधाचा मिलिंद राजांनी त्यांना प्रश्न केला की भंतेजी तुमचं वय आहे आणि माळा घातलेली आहे, तर ही सावली तुमचे शास्त्रास्त्र जे प्रश्न आहेत ते मला तुम्हाला विचारायचे आहे। मग भंते नागसेन म्हणतात की मग असं शास्त्रात प्रश्न दोन प्रकारचे असतात, एक राजेशाही असतात आणि एक
विज्ञानवादी म्हणजे जे तर्क वितर्क करतात ते विज्ञानवादी लोकांचं असतात. मग भंते नागसेन म्हणतात किंवा अशातल्या दोन प्रकारे जर असेल तर तुम्ही ते मला सांगा, मग त्या पद्धतीने आपण ते तिच्यावर चर्चा करू. तर मग मिलिंद राजा म्हणतो त्यांना की मी शास्त्रास्त्र प्रश्नोत्तरे करेल, परंतु मी राजाच्या सारखे करणार नाही. कारण भंते नागसेनाने पहिले सांगितले त्यांना, जर आपले जर समजा वैदिक पातळीवर जर वादविवाद झाले तर तुम्ही म्हणता की लगेच त्याला फासावर चालवा. म्हणून त्या कारणास्तव पहिलेच त्यांच्याकडून ओढून घेतलं की मी जे चर्चा करणार आहे तर ती मी माझी बौद्धिक पातळी वाढवण्यासाठीच मी ती चर्चा करेन. म्हणून असा निरोप घेऊन ते सेनापतीला सांगतात की उद्या भंतेजींना पाचारण करा. मग सेनापती त्यांच्याकडे जाऊन विनंती करतात की भंतेजी उद्या तुम्ही आमच्याकडे भोजनाला या, राजाने तुम्हाला भोजनासाठी आमंत्रित केलं. तर मग त्यावेळेस भंते नागसेन त्यांचा स्वीकार करतात आणि नंतर मग ते जातात. मग सकाळचे प्रहरी होते, सकाळची प्रहरी झाल्यानंतर परत सेनापती आणि त्यांचे 500 येऊन त्यांच्याकडे जातात आणि मग विचारतात, भंते नागसेनांना भोजनदान दिलं तर किती भिक्षूंना आमंत्रित करायचं. मग भंते नागसेनांच्या भोजनासाठी मिलिंद राजा म्हणतो की जेवढे भिक्षू येतील तेवढ्यांना बोलवा. परत सेनापती त्यांना विचारतात की भंते नागसेन यांच्या सोबत किती भिक्षू बोलवायचे. तर ते परत तेच उत्तर देतात की व जेवढे येतील तेवढे येऊ द्या. परत तिसऱ्यांदा सेनापती विचारतात की भंते सोबत किती भिक्षू बोलवायचे. मग राजा त्यावेळेस थोडा विचारपूर्वक त्यांना सांगतो की मी सांगून राहिलो तुम्हाला की जेवढे भिक्षू येतील तेवढे भिक्षूंना ते येऊ द्या. मग तिसऱ्यांदा ऐकल्यानंतर ते जातात आणि मग भंते नागसेनाला म्हणतात की भंते आपण भोजनासाठी आता जाऊया. इथपर्यंत आपल्याला उत्तम प्रकारे समजलं असं मी स्वाशिती समजतो आणि आता पुढे चालू करतो. अनंत काय उपासक बनला. नागसेनाने अंगावर चिवर घेतले, खांद्यावर दुसरे चिवर घेऊन हातात भिक्षापात्र घेतले आणि सागल नगरात राजवाड्यात 80,000 भिक्षूंसह निघाले. रस्त्याने चालत असता स्थवीर नागसेनास अनंत काय म्हणाला, भंते मी नागसेन असे म्हणतो तेव्हा मला समजत नाही की ही नागसेन काय भानगड आहे. स्थवीर म्हणाले, तुम्ही नागसेनावरून काय बोध घेता. भंते तो प्राणवायू आत जातो आणि आतील वायू बाहेर पडतो, त्यालाच मी नागसेन समजतो. समजा हा प्राणवायू आत जाऊन बाहेर आला नाही किंवा बाहेर येऊन तो पुन्हा आत गेला नाही तर मनुष्य जिवंत राहील की नाही. नाही बनते. मग शंख वाजवणारी शंख वाजवीत असता त्यांच्या फुंकाऱ्याबरोबर बाहेर पडलेला वायू पुन्हा आत जातो काय. तसेच बासरी व तुतारी वाजवितात तेव्हा त्यांची फुंकर पुन्हा परत जाते काय. यावर त्याने नकारात्मक उत्तर दिले. तेव्हा स्थवीर म्हणाले, मग ते मरून का जात नाही. भंते मी आपणाबरोबर शास्त्र चर्चा करू शकत नाही, तेव्हा कृपा करून काय आहे ते आपण समजावून सांगावे. स्थवीर म्हणाले, हा प्राणवायू म्हणजे काही आत्मा नव्हे. श्वास घेणे व श्वास सोडणे हा केवळ शरीर धर्म आहे. त्यानंतर अभिधम्माच्या सिद्धांतानुसार स्थवीरांनी विवेचन करून सांगितले. तेव्हा अनंत काय यांच्या मनावर बराच परिणाम झाला व त्या क्षणापासून त्रिरत्नाच्या शरणागत उपासक बनला. याप्रमाणे बोलत बोलत नागसेनाने आपल्या भिक्षू संघासह वर्तमान राजवाड्यात प्रवेश केला. राजाने त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या बसण्याची त्यांनी खास व्यवस्था केली. राजाने अति आग्रहपूर्वक आयुष्यमान नागसेन व त्यांच्या समस्त भिक्षूंना उत्तमोत्तम पक्वानाचे स्वस्ते भोजन घेऊ लागले. भोजन संपून ते म्हणाले ते बसले असता राजाने प्रत्येक भिक्षूस एक जोडा चिवरदान दिले आणि आयुष्यमान नागसेनास 3 चिवरे दान दिली. यानंतर राजाने नागसेन स्थवीरास सांगितले की भंते आपल्यासह येथे 10 भिक्षू ठेवून बाकीच्यांना पाठवून द्यावे. नागसेनांनी तसेच केले. आता राजाही आपले काम आटपून स्थवीर नागसेनाच्या जवळ एक लहानसे आसन घेऊन टाकून बसला व म्हणाला, भंते कोणत्या विषयावर चर्चा करावी. महाराज आम्हाला धर्माचेच प्रयोजन आहे, तेव्हा धर्माच्याच विषयावर चर्चा करणे मी उत्तम समजावे. प्रवचने संबंधी प्रश्न. शास्त्रास्त्रात अनुकूल अशी सर्व व्यवस्था मिलिंद राजाने आपल्या राजभवनात केली होती.
स्थविर नागसेन आपल्या भिक्षू संघासह यथास्थानी विराजमान झाले होते. एके बाजूस मिलिंद राजा आपल्या राजोचित इतमामासह बसले होते. इतक्यात मिलिंद राजाने स्थविर नागसेनास पृष्ठा केली की, भंते नागसेन, कोणत्या विषयावर चर्चा करावी? महाराज, आम्हा लोकांना धर्माची प्रयोजन आहे, तेव्हा धर्मार्थाला अनुसरून चर्चा करावी. तेव्हा राजाने प्रश्न केला, भंते नागसेन, आपण प्रवचित होण्याचा हेतू काय? म्हणजे बौद्ध धर्माच्या प्रवचनाचे ध्येय कोणते? स्थविराने उत्तर दिले, महाराज, चालू जीवनातील दुःख नष्ट व्हावे आणि पुढील जीवनात दुःख निर्माण होऊ नये यासाठीच आम्ही प्रवचन घेतले आहे. तथापि पुन्हा जन्म ग्रहण करावा लागू नये असे परम श्रेष्ठ निर्वाण पद प्राप्त करणे हाच आमचा परम उद्देश आहे. भंते नागसेन, बौद्ध संघातील समस्त लोक यासाठीच प्रवचित होतात काय? नाही महाराज, असे ठामपणे म्हणता येणार नाही. काही जण या उच्च ध्येयासाठी प्रवचित होतात, काही जण राजाच्या जुलमाला कंटाळून, तर काही जण चोरांच्या त्रासाला कंटाळून, तर काही जण कर्जांच्या ओझ्यामुळे, तर काही जण निव्वळ उपजीविकेसाठी गृहत्याग करून प्रवचित होतात. परंतु ते समंजसपणाने प्रवचित होतात, ते याच उद्देशाने प्रवचित होतात. भंते, आपण याच ध्येयासाठी प्राप्तीसाठी प्रवचित झाला का? महाराज, फारच लहान वयात मी प्रवचित झालो आहे. मी का प्रवचित होत आहे त्यावेळी मला हे सुद्धा कळत नव्हते. परंतु माझ्या मनात वारंवार विचार येईल की हे बौद्ध भिक्षू मोठे हुशार व ज्ञानी आहेत, मला देखील ते चांगली शिकवण देतील. तेव्हा त्या लोकांपासून शिक्षण घेतल्यानंतर आता मला कळून आले व अनुभवाचे पाहत आहे की प्रवचनाचा खरा उद्देश हाच आहे. म्हणते, वा वा, किती छान. जन्ममृत्यूविषयी प्रश्न. राजा म्हणाला, भंते नागसेन, अशीही कोणी व्यक्ती आहे काय की जी मृत्यूनंतर पुन्हा जन्म ग्रहण करत नाही? स्थविर म्हणाले, महाराज, काही व्यक्ती मृत्यूनंतर जन्मास येतात, तर काही व्यक्ती असे आहेत की पुन्हा जन्मास येत नाही. भंते, कोण जन्मास येतात आणि कोण जन्मास येत नाही? ज्यांचे चित्तमळ क्लेश अवनिष्ठ आहेत अशांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तर ज्यांचे चित्तमळ नाश पावलेले त्यांना जन्म घ्यावा लागत नाही. भंते, आपण पुन्हा जन्मास येणार की नाही? महाराज, जर सांसारिक आसक्ती मनात कायम राहील तर जन्म घ्यावा लागेल, आणि जर माझे चित्त आसक्तीपासून मुक्त न झाले तर जन्म घ्यावा लागेल, आणि जर माझे चित्त आसक्तीपासून मुक्त न झाले तर जन्म घ्यावा लागेल, आणि जर माझे चित्त आसक्तीपासून मुक्त झाले तर जन्म घ्यावा लागणार नाही. भंते, फार छान. विवेक आणि ज्ञानाविषयी प्रश्न. राजा म्हणाला, भंते नागसेन, ज्यांना पुनर्जन्म ग्रहण करावा लागत नाही त्यांनी विवेकाच्या लाभामुळेच ही मुक्ती मिळवली की काय? महाराज, विवेक लाभ, ज्ञान लाभ आणि दुसरे पुण्य धर्म म्हणजेच सद्गुणांच्या आचरणामुळे प्राण्यांची पुनर्जन्मापासून मुक्ती मिळत असते. पण म्हणते, विवेक आणि ज्ञान दोन्ही एकच आहेत ना? नाही महाराज, विवेक ही दुसरी वस्तू असून ज्ञान ही दुसरी वस्तू आहे. अहो, मेंढ्या, बकऱ्या, गायी, बैल आणि गाढवे यांना विवेक आहे, परंतु ज्ञानापासून ते वंचित आहे. यावरून विवेक व ज्ञान दोन्ही एकच नाही हे आपणास सहज समजून येईल. भंते, फारच छान. भंते, विवेक ओळखण्याचे लक्षण कोणते आणि ज्ञान ओळखण्याचे लक्षण कोणते? महाराज, बोध म्हणजे आकलन होणे विवेक ओळखण्याचे लक्षण असून खंडन करण्याची शक्ती प्राप्त होते हे ज्ञान ओळखण्याचे लक्षण आहे. हे कसे? कृपया करून उदाहरण देऊन समजावून सांगा. महाराज, आपण कधी भगराची ताटे कापणी करीत असता पाहिले आहे काय? होय म्हणते, ते मी पाहिले आहे. लोक भगराची कापणी कसे करतात ते सांगाल काय? म्हणते, डाव्या हाताने भगराची ताटे धरून उजव्या हातातील विळ्याने ती ताटे कापून काढतात. महाराज, अगदी त्याचप्रमाणे भिक्षू विवेकाने आपल्या मनास धरून ठेवतो आणि ज्ञान रूप विळ्याने चित्तमळ क्लेश कापून काढतो. याच अर्थाने विवेक ओळखण्याचे लक्षण बोध होणे व ज्ञान ओळखण्याचे लक्षण खंडन करण्याची शक्ती प्राप्त होणे असे मी म्हटलेले आहे. भंते, अगदी उत्तम विवेचन केले. पुण्य धर्म कोणते?
राजा म्हणाला, पुण्य धर्माच्या आचरणामुळे असे जे आज आपण म्हणाले ते पुण्य कर्म काय आहे? महाराज, शील, श्रद्धा, वीर्य, स्मृती आणि समाधी हे गुणधर्म आहे. तर बघा, जन्म आणि मृत्यू, विवेक आणि ज्ञानविषयी प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रवचनेविषयी संबंधीचे प्रश्न. आता भंतेजींनी सांगितलं की बघ, असं आम्हाला दुःखातून मुक्त होण्यासाठी आणि पुढील जन्म प्राप्त न होण्यासाठी जन्म मृत्यूच्या चक्रव्यूहातून आम्हाला मुक्त व्हायचं, म्हणून आम्ही भंतेजी बनलो किंवा मग आम्ही प्रवचन घेतली. तर काही काही भंतेजी असं आहे की त्या काळामध्ये त्रासाला कंटाळून त्यांनी प्रवचन घेत होते, चोरापासून कंटाळून घेत होते, कोणी घरी भाकर भाजी भेटत नव्हती म्हणून ते प्रवचित होत होते. परंतु हे भौतिक सुखासाठी घेतलेलं जे प्रवचन आहे ही काही कामाची नसते, बरोबर आहे. यामध्ये जर तुम्हाला एक हेतू जर साध्य ठेवला की मी निब्बाणाकडे किंवा मी दुःख मुक्तातून होणार आहे, तर त्यासाठी भंतेजी म्हणायचं आहे. नाही तर आजकालच्या बऱ्याचशा ठिकाणी असं उडालं की चिवर घेतलेलं आहे परंतु मग घर बांधून लावलेलं. बरेचसे उदाहरणं आहे आपल्या समोरचे घडलेले आहे, परंतु नको ते, ठीक आहे. तर हे अल्पकल्प वर्ष त्यांना दुःख यातनेमध्येच उगम व्हावं लागतात, म्हणजे पुढचे चित्त कशात उगम होईल हे सांगितलं जात नाही. भगवान बुद्धांनी हजारो कल्पवर्ष उत्पन्न झाले, त्यामध्ये थोडं थोडं पुण्याचा साठा जमा करून शेवटी ते शेवटच्या चित्तामध्ये बुद्ध झाले आणि मग जन्म मृत्यूच्या चक्रव्यूहातून ते मोकळे झाले. तर मग चांगले पुण्यकर्म करण्यासाठी भंते बनायचं नाही, तर मग काय आहे की भंतेची बनायचं आणि मग घर भरायचे. हे चुकीची पद्धत आहे आणि याचे खूप असे बेकार उदाहरणं आलेले आहेत. म्हणून भंतेजी म्हणतात की जे निब्बाणाकडे प्राप्तीसाठी प्रवचित होतात तेच खरं पुण्य कमवतात. मग जन्म मृत्यू विषयी प्रश्न विचारला की जसं मग जन्म आणि मृत्यू म्हणजे काय, तर ते म्हणतात की महाराज, जे मृत्यूनंतर जन्माला येतात तर काही व्यक्ती जन्माच्या नंतर मृत्यू होतात, बरोबर आहे का. किंवा मग काय होते की जसं मग जन्म आणि मृत्यू चालूच आहे, आपले कर्म चांगले नाही, आपले फळ चांगले नाही, तर आपल्याला प्रत्येक याच्यात उत्पन्न व्हावं लागतं. 50-50 वर्षाचं आताचं आपलं वय 60 वर्ष 70 वर्ष जगू शकतो, 80 वर्ष 90 वर्ष. आता तुमच्यासारख्या उपासकांनी पूर्वीचं अन्नधान्य चांगलं खाल्लं म्हणून तुम्ही 80-85 चालू तुमचं, अजून 5-5 वर्ष जगता तुम्ही, 5-10 वर्ष, बरोबर नाही तर 5 असं दिवशी. परंतु तुम्ही जे आहे ते ऑर्गॅनिक वस्तू खाल्लेल्या त्या काळच्या, म्हणून तुमच्या शरीरात ते आणखी तुमच्या रक्तामध्ये आहे, बरोबर आहे. आता आम्ही जे खाऊन राहिलो केमिकल खाऊ राहिलो. आमचे पुण्य कर्म जर चांगले असेल तर आम्ही तुम्हाला मी मात देऊन पुढे जाऊ शकतो, परंतु आमचे काय झालेलं आहे की आम्ही केमिकलयुक्त खाणं खाऊन राहिलो. कर्म चांगले आहे परंतु मग केमिकलनं आम्हाला व्याधी तयार होऊन राहिल्या, बरोबर आहे. काहींना केस गळतीचं चालू आहे, पाठ दुखणी चालू आहे, मग ह्या व्याधी जळत चालतात. परंतु कर्म चांगले असले मग हिच्यातून आपल्याला मुक्तता मिळते. परंतु कर्माच्याच विषयावर सर्व उत्पन्न होते. आणि विवेक आणि ज्ञानाविषयी परत प्रश्न विचारला भंते नागसेनांना की विवेक काय आणि ज्ञान काय. आता आपण मनुष्य प्राणी म्हणून आपल्याला सर्वात जास्त बुद्धी मिळालेली आहे, म्हणून आपल्याला ज्ञान अर्जित केलं जातं. आता भंतेजींनी जे ज्ञान सांगितलं किंवा जे उदाहरण सांगितलं की गाय, बकरी, शेळी, मेंढी यांना काय आहे, यांना विवेक आहे परंतु ज्ञान प्राप्त नाही होऊ शकत, बरोबर आहे. कारण त्यांचे कर्म आहे की ते या कर्मात ते जगून राहिले, ह्या चित्तात ते जगून राहिले. मग आता काही काही ठिकाणी काही गाया, वासरी किंवा बैल, म्हशी, गावड्या असे कर्म करतात की ते मनुष्यात गुण पण होत नाही, बरोबर आहे. काही ठिकाणी असं होतं की एखादं लहान पिल्लू जे आहे, एखाद्या म्हशीचं पिल्लू, त्याची म्हैस दुसरं दुसरं पिल्लू घरीच ठेवलं तर त्या म्हशीला त्या गावड्या दूध पाजतात. असे पण काही कर्म आहे की जे मुख्य जनावरांकडून आपल्याला पाहायला मिळतात, ठीक आहे. तर पुण्यधर्म कोणते, तर पुण्यधर्म म्हणजे शील, श्रद्धा, वीर्य, स्मृती आणि समाधी. जे भगवान बुद्धांनी 10 पारमिता सांगितलेल्या आहेत, त्या 10 पारमित्यातील 5 जे आहेत तर त्या हिच्यातच दिलेल्या आहे आणि 5 जे आहेत तर ते आपण नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये उवदून देऊ तुमच्याकडून, म्हणजे एकूण 10 आपल्याकडून होऊन जातात. म्हणजे माहितीच तो मग जर जसं आपल्याला करणं आहे, घडवणं आहे तसं आपण ते घडू शकतो. तर आपण शील, श्रद्धा, वीर्य, स्मृती आणि समाधी याबद्दलचं माहिती करून घेऊ. तर सर्वात प्रथम आहे शीलाची ओळख. शील, श्रद्धा, वीर्य, स्मृती आणि समाधी हे पुण्यधर्म आहे. तर शीलाची ओळख सर्वप्रथम आपण पाहू. 10 पारमितापैकी शीलाची ओळख.
तर शिलाचे लक्षण कोणते? महाराज, आधार देणे हे शिलाचे लक्षण आहे. इंद्रिय, बल, बोधांग, मार्ग, स्मृती प्रस्थान, सम्यक प्रदान, वृद्धिपात, ज्ञान विमोक्ष, समाधी आणि समापत्ती या सर्व चांगल्या धर्माचा आधार शील आहे. शिलाच्या आधारावर उभारलेल्या कोणत्याही चांगला धर्म कधी डगमगू शकत नाही. महाराज म्हणते, कृपया करून उदाहरण देऊन सांगा. तर महाराज, पृथ्वीचा आधार असल्यामुळेच समस्त जीव आणि वनस्पती उत्पन्न होतात आणि वाढतात. तद्वतच शिलाच्या आधारानेच आणि शिलांवर आढळ राहूनच योगी लोक श्रद्धा, प्रयत्न, जागरूकता, चिंतन व निर्मळ ज्ञान या 5 इंद्रियांना वश करून घेतात. म्हणते, तरी पण उदाहरण देऊन समजावून सांगा. महाराज, शक्तीच्या जोरावर होणारी सर्व कामे पृथ्वीच्या आधारावर आणि पृथ्वीवर उभे राहूनच केली जातात. तद्वतच योगी लोक शिलाच्या आधाराने व शिलावर आढळ राहून इंद्रियांना वश करून घेतात. तरी पण अजून उदाहरणाने स्पष्ट करावे. महाराज, एखाद्या शहराची उभारणी करणारे इंजिनियर प्रथमतः त्या जागेस नीटनेटके करतात. काटेरी व इतर झाडे तोडून टाकतात. जमिनीला समपातळीत करतात. यानंतर सडका आणि चौकाचे नकाशे तयार करतात. या उदाहरणाप्रमाणेच योगी लोक क्रमाक्रमाने शिलाच्या आधाराने आपले दोष दूर करून विवेक व ज्ञान लाभ करून घेतात आणि मग त्यांना 5 इंद्रिय अर्थात नैतिक शक्ती प्राप्त होत असतात. पण ते अजून एखादा उपमाद्वारे समजावून सांगा. जसे खेळाडूच जर आपले कौशल्य दाखवण्याचे असल्यास सर्वप्रथम मैदानावर असलेले दगड, झाडे काढून तेथील जमीन खोदून टाकतात आणि नंतर मऊ जमिनीवर आपले कौशल्य दाखवितात. तसेच योगी लोक शिलाच्या आधाराने आपले दोष दूर करून विवेक व ज्ञान लाभ करून घेतात आणि मग त्यांना 5 इंद्रिय व शक्ती, स्वावलंबन, धम्मचिकित्सा, सहनशीलता, आनंद, शांतता, ध्यान आणि समतोलपणा ही 7 बोधांगे अर्थात अनंत पदाच्या कसोट्या सद्गुणाकरिता चित्तात स्थान ठेवणे व त्यांचे रक्षण करणे, क्लेशास चित्तातून कायमचे घालविणे व त्यांचे परतण्याचे मार्ग बंद करणे इत्यादी 4 प्रकारचे सम्यक प्रयत्न, असामान्य सामर्थ्याचे मूळ घटक अर्थात 4 सम्यक प्रधान, हर्षाच्या 4 अवस्था अर्थात 4 वृत्तिपाद, जीवनमुक्तीचे 8 प्रकार म्हणजे अष्टांगिक मार्ग, आध्यात्मिक मुक्तीचे 8 प्रकार अर्थात मोक्ष, 4 प्रकारचे ज्ञान अर्थात चिंतन, 8 समापत्ती इत्यादी दुसरे धर्म ते वश करून घेतात. महाराज, भगवान बुद्धाने सुद्धा म्हटले आहे की शिलांवर आढळ राहून निष्ठेने आपल्या चित्ताला भावनेशी यश करून घेतो. संयमी आणि बुद्धिमान भिक्षू मायावी मोहजाळात कधी न फसता त्यातून तो सकुशल मुक्त होतो. अर्थात कृष्णारूपी जटांचे अंतर्बाह्य सर्व पाश तोडून टाकतो. पृथ्वीप्रमाणे शील हा प्राणी मात्रांना मांगल्य आणि अभिवृद्धीचा मूळ आधार आहे. सर्व बुद्धांच्या शिकवणीची सुरुवात शिलात आहे. शिलावरच निर्वाण प्राप्ती अवलंबून आहे. पण ते नागसेन आपले कथन अगदी योग्य आहे. जे 5 शील, 8 शील, 10 शील पालन करत, बरोबर आहे का, तर त्यांना जे आहे तर त्यांना ती ओळख होऊन जाईल एका शिलाची. मी मागं पण सांगितलं होतं त्या दिवशी आपल्याला पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ग्रंथ पठण करताना की आपण 5 शिला किंवा अष्टशील उपवास धारण करतो, तर खरं प्रामाणिक आपण एक शिलाचं तरी पालन काटेकोरपणाने करतो का? तुम्ही पौर्णिमेचं मी उदाहरण सांगलो तुम्हाला की आम्ही पाहत होतो आपण तुम्ही पौर्णिमा पकडता 12 वाजेच्या आतमध्ये भोजन करता, तेव्हा संध्याकाळी फळार घेता किंवा अल्पोपहार करता, झोपून जाता. पण तुम्ही शिलाचं पालन करता का 24 घंटे? की मी खोटे बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी प्राणी हिंसा करणार नाही किंवा मी मद्य प्राशन करणार नाही, यापैकी कोणत्या शिलाचं पालन आपण करतो? पौर्णिमा आहे मला, बस एवढं सांगतो, झालं. आणि कोणी पोरगी घरात धांगा धिंगा करायला लागली, महिला चुकणार आहे, झालं. काय शील पालन करतो आपण? मग त्यासाठी पंचशील 8 धारण करतात त्यावेळेस एकच शिलाचं पालन करायचं
की मी प्राणी हिंसा करणार नाही, तर 24 घंटे प्राणी हिंसा न करणार याचा संकल्प घेतल्यानंतर त्या प्राणी, मग ती मुंगी का असो ना, चालता चालता एखाद्या वेळेस मुंगीवर पाय चालताना रस्त्यानं लक्षात ठेवायचं की ही मुंगी आहे, बरोबर आहे. मग शरीरानं केलं म्हणजे हा भाग नाही, काया वाचा मनानं तिन्ही प्रकारच्या आपल्या शिलाचं पालन झालं पाहिजे. मनानं पण, कायानं पण म्हणजे चित्तानं पण आणि नंतर शरीरानं पण, बरोबर आहे का. त्यावेळेस ते शील पालन झाल्यानंतर मग आपल्याला विवेक बुद्धीचं आचरण करण्याला सोपं जातं. काय म्हणतात नाही चालत ना, मग ते तेच तर म्हणतात ना. आता तुम्ही पहा, माझ्या घरात आहे प्रजापती गौतमीचा फोटो, माझ्या घरात आहे यशोधरा मातांचा फोटो, आणि एक आहे कोणची वंतीजी, ते शिवली वंतीजींचा फोटो. एका ठिकाणी आहे भगवान बुद्धांचा फोटो आणि एक आहे सम्राट अशोकांचा, नंतर बाबासाहेबांनंतर रमाई, या सगळ्यांचे फोटो, आणि एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज. तर सर्व एका रांगेत ते, ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे पाहतो ते सगळे आनंद आहे बरं. तर ते पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहायचं की हे आरंत लोक कसे असतात. म्हणून याच्यात काय सांगितलेलं आहे की ते त्यांच्यापासून क्लेश मुक्त असतात, त्यांच्या चित्तातून क्लेश निघालेले असतात, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर एवढी प्रसन्नता राहते. तर आपण एका शिलाच्या पालन केल्यानंतर जर एवढं तेज येऊ शकतं, किंवा मग एवढं आपल्या आरंताच्या पदाकडे आपण जाऊ शकतो. ते पुढं आहे ते एक वटवृक्ष आहे, नारळाचं झाड आहे, ते मोठा कथा आहे, ठीक आहे. म्हणून आपण या पौर्णिमेचा संकल्प करू सर्वांनी मिळून की आम्ही 5 शील किंवा 8 शील किंवा 10 शिलाचं पालन नाही, फक्त आम्ही एका शिलाचं पालन करू. पण मग कोणत्या करू, कोणत्या बी करा, पण एकच करू, पण 24 घंटे त्याला पाळलं गेलं पाहिजे. आणि मग नंतर तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी सर्व उपवास किंवा पौर्णिमा सोडसाल, त्यावेळेस तुम्हाला तुमचं चित्त काय म्हणतं ते पहा, करून पहा एक दिवस, एक या पौर्णिमेला करून पाहू आपण सर्व. बस एक आपण तिथं एक शील घेऊ, निगीत शील घेऊ सकाळी, आपल्याला 11 वाजताच नाही तर, पण त्या दिवशी लवकर यायचं. म्हणजे काय होईल की आपल्याला ते शील 24 घंटे पाळले, किंवा मग झोपातून उठल्याबरोबर, आंघोळ केल्याबरोबर, किंवा मग वंदना घेतल्याबरोबर एक शील पालन घरातच करायचं, ठीक आहे. चालत साधू साधू साधू. चला हे आसरी पकडायचं, तास वाटलं तर कधी बसून कधी संपदांचे संपादन इत्यादी करतात तरतूद करणाऱ्या कारवाई व्यापृती. आणि नंतर त्यापुढील जी होती 31 ख विवक्षित अधिनियमाची व विनियमाची विधिग्राह्यता. 31 ग विवक्षण निदेशन तत्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती. आता 31 ख बघू. आता आपण तत्पूर्वी सांगू वाटतं की ज्या राष्ट्रपतींनी, कारण बाबासाहेबांनी जी कलम लिहिलेली होती त्या कलमाचा असा विषय होता की जसं तुम्ही धर्म स्वातंत्र्यावर तुम्ही बंदी घालू शकत नाही, बरोबर. हिच्यात काय केलेलं आहे तुम्ही की जे रोटी व्यवहार बेटी व्यवहारचा विषय असतो, बरोबर आहे का, धर्म तुम्ही बदलू शकत नाही. विषय असा पण आला त्यांच्यात, त्या कलमामध्ये असं म्हणणं आहे की तुम्ही धर्म बदलू शकता. पण आता या कलमाचा विषय असा त्यांनी असं केलं आहे राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनुसार की तुम्ही धर्म बदलू शकत नाही. धर्म जर बदलला तर तुम्ही मग इथले रहिवाशीच नाही. 7 वर्ष दंड. म्हणजे तुम्ही जर समजा बौद्ध महारातून जर तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारला, आपल्या चालते, आपण महार आपलं सगळं, आपण 2,500-5,000 वर्षापासून शोषित पीडितच आहे. परंतु जर हिंदू मराठांनी जर जात प्रवृत्ती केली तर त्यांना 7 वर्षाचा असा नियम ठेवलेला आहे ना, असं काहीतरी आहे ना. तर ह्या कलमानुसार ते चुकीचं आहे. तर राष्ट्रपतीवर पण आपण संसदेमार्फत कारवाई करू शकतो, एवढी ताकद बाबासाहेबांनी दिलेली आहे, ठीक आहे. या संविधानाने आपल्याला एवढी ती ताकद दिलेली आहे. म्हणून काय आहे की त्या मॅडम खूप हुशार आहे. आता त्या राष्ट्रपती भारताच्या प्रथम नागरिक आहे, त्यांना कळायला पाहिजे होतं. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल.